नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन शिक्षक बदल्या 2025 संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची माहिती, महत्त्वाचं एक परिपत्रक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो शिक्षक बदल्या 2025 संदर्भात अत्यंत महत्त्वाचं एक परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर कोणत्या सूचना असणार आहे, काय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो बघा, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचं हे महत्त्वाचं परिपत्रक दिनांक 28 मार्च 2025 ला निर्गमित झालेला आहे। तर बदल्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ। तर बघा, प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि विषय बघा, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत महोदय उपरोक्त विषयाबाबत आपणास खालील प्रमाणे सूचित करण्यात येत आहे। तर अत्यंत महत्त्वाच्या सूचना असणार आहे मित्रांनो जिल्हांतर्गत बदल्या आणि आंतरजिल्हा बदल्या संदर्भात। तर बघा, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 करिता जे शिक्षक दिनांक 30 जून 2025 रोजी वयाची 53 वर्षे पूर्ण करीत असतील अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत पात्र ठरविण्यात यावे। त्यानंतर आहे सन 2022 मध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहे अशा शाळांमधील 3 वर्षे सलग सेवा पूर्ण केलेल्या ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करूनही सन 2022-23 मध्ये बदली झालेली नव्हती अशा शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या दिनांक 18/6/2024 रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 7.7.2 येथील तरतुदीनुसार सन 2025 च्या जिल्हांतर्गत बदल्यामध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून संधी द्यावी। त्यानंतर या विभागाच्या पत्र क्रमांक येथे नमूद केल्यानुसार सदर शिक्षक टप्पा क्रमांक 7 करिता बदली पात्र होणार नाही। सर्व जिल्हा परिषदांनी विस्तार अधिकारी शिक्षण केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कार्यवाही जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदलीपूर्वी तातडीने करावी। अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबतचा टप्पा क्रमांक 7 राबविण्यात यावा। तथापि त्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागा निश्चित करताना समानीकरण रिक्त ठेवायची पदे विहित तत्वानुसार निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी। पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विशेष संवर्ग 1 मधून बदली पात्र ठरविण्यात यावे। त्यानंतर मित्रांनो या झाल्या जिल्हांतर्गत बदल्या संदर्भात महत्त्वाच्या सूचना। त्यानंतर आंतरजिल्हा बदली संदर्भात सन 2025 या वर्षात नवीन शिक्षक पदभरती होणार असल्यामुळे विभागाच्या दिनांक 23/8/2023 रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार दिनांक 23/5/2023 रोजीच्या शासन निर्णयातील 2.8 मध्ये नमूद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदाची टक्केवारी 10% पेक्षा कमी असणे गरजेचे आहे। ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 2024-25 करिता शिथिल करण्यात येत आहे। तथापि शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापूर्वी नवीन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे आवश्यक राहील। आंतरजिल्हा बदलीसाठी दिनांक 30 सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शवण्यात याव्या। तसेच सदर संच मान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदामध्ये रिक्त शिक्षक अतिरिक्त असतील अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुज्ञेय असणार नाही। आपली नीला रानडे, उपसचिव, महाराष्ट्र शासन। तर मित्रांनो अत्यंत हे महत्त्वाचं परिपत्रक असणार आहे, महत्त्वाच्या या सूचना असणार आहे। या वर्षीच्या ज्या बदल्या आहे ऑनलाईन शिक्षक बदल्या 2025 याकरिता जिल्हांतर्गत बदली आणि आंतरजिल्हा बदली संदर्भात काही महत्त्वाच्या नवीन सूचना या आलेल्या आहे आणि या अत्यंत महत्त्वाच्या आहे। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली। या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन आपण ते डाउनलोड करून घेऊ शकता। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शिक्षण विभागाच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असंच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत धन्यवाद।